कोणता क्षण किंवा अनुभव होता ज्यामुळे तुम्हाला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड निर्माण झाली? आपण फार लकी आहोत की इंडियामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि वाईल्ड लाईफ आपल्याकडे भरभरून आहे. पण आपल्याला दुर्दैवाने त्याची कदर नाही आहे किंवा किंमत नाही आहे. परदेशामध्ये मोजकेच बर्ड्स आहेत, मोजकेच ॲनिमल्स आहेत. आपल्याकडे हजारो प्रकारचे पक्षी आहेत, 400 ते 500 ॲनिमल्स आहेत आणि टायगर लँड म्हणून आपली ओळख आहे. आणि सुदैवाने आपल्याकडे अमेझिंग लँडस्केप्स पण आहेत, वेगवेगळे ऋतू आहेत. तर त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिलं तर डेफिनेटली आपण खूप जगाच्या टॉप लेवलवर राहू शकतो. वाईल्ड लाईफ मी ॲज अ हॉबी म्हणून सुरुवात केली आणि पहिले मला 35 वर्ष झाले ह्या क्षेत्रामध्ये. पहिले ॲक्शन फोटोग्राफी झालेली नव्हती. पहिले कसं निगेटिव्ह स्लाईडचा जमाना होता, हाय स्पीड रोल्स नव्हते, कॅमेरे एवढे हाय क्वालिटी नव्हते आणि डिफिकल्ट होतं. मॅन्युअल फोकस होते आणि रोल्स अवेलेबल नव्हते, फ्रीजमध्ये ठेवायला लागायचे. वेगवेगळे म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटसाठी रोल वेगळा होता, स्लाईडसाठी वेगळा होता, ब्लॅक अँड व्हाईटसाठी वेगळा होता. तर हे थोडंसं मला लक्षात आलं की कुठेतरी काहीतरी वाईल्ड लाईफमध्ये ह्या गोष्टी मिसिंग आहे. तर माझं एकदम यंग होतो मी, 14-15 वर्षाचा होतो आणि असं वाटलं की आपण खूप काही करू शकतो, एक्स्ट्रीम लेवलवर काम करू शकतो, हार्डवर्क करू शकतो. आणि त्या हिशोबाने मी तेच एम ठेवलं आणि ॲक्शन फोटोग्राफीला मी सुरुवात केली आणि ते करता करता आज 35 वर्ष झालेले आहेत. त्या एका क्षणाबद्दल सांगा जो तुम्हाला आठवतो आणि तो तुमच्यासाठी सर्वात अनोखा होता. प्रत्येक ट्रिप ही मेमरेबल असते आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफीला गेलं आणि फोटोग्राफी झाली असं नाही होत. त्याच्यासाठी तुम्हाला ॲनिमल्स बिहेवियर, बर्ड्स बिहेवियर माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही त्यांची जी मूड्स आहेत, त्यांचे जे एक्सप्रेशन्स आहेत, त्यांनाही दुःख आहे, त्यांनाही आनंद व्यक्त करावंसं वाटतो, छान राहावंसं वाटतं. प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळे त्यांचे कलर्स असतात, तर ते कॅप्चर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर माझं जे बिहेवियर स्टडी करूनच मी फोटोग्राफी करतो, जेणेकरून आजपर्यंत कोणी केलेली नाही आहे. आणि जोपर्यंत तुम्ही हिस्ट्री क्रिएट नाही करत तोपर्यंत त्या फोटोला व्हॅल्यू नाही आहे. आणि हिस्ट्रीसाठी रोज हिस्ट्री नाही होत, वर्षातून 2 वर्षातून 4 वर्षातून कधीतरी. कारण खूप जास्त कॉम्पिटिशन फोटोग्राफीमध्ये, सगळेजण या फील्डमध्ये उतरलेले आहेत. तर त्याच्यामुळे याच्यात युनिकनेस करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. तुम्हाला त्याचं बिहेवियर स्टडी, मग त्याचं तो किती डिस्टन्स ठेवतो आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा अभ्यास केला जातो त्याच्यानंतरच आणि पर्टिक्युलर एक सब्जेक्टला फोकस ठेवला तर ते जास्त बेटर होतं. आणि मी त्याच हिशोबाने काम करतो की एका वर्षाला एक स्पीसीसवर काम करायचं, नंतर त्याच्याकडे पलटून सुद्धा बघायचं नाही. आणि ह्या हिशोबाने काम केलं तर डेफिनेटली काहीतरी चांगल्या इमेजेस तुमच्याकडे कलेक्शन होतात. तुम्ही जंगलात अनुभवलेल्या सर्वात कठीण किंवा धोकादायक परिस्थितीपैकी एक मोमेंट शेअर कराल का? ॲनिमल्सचं तुम्ही जोपर्यंत समजा घाबरून फोटोग्राफी केली तर ते शक्यच नाही आहे. कारण वाईल्ड ॲनिमल्सचं बिहेवियर कोणीच अंडरस्टँड करू शकत नाही. तुम्ही कितीही हुशार असू द्या, कितीही अभ्यास करू द्या, पण तुम्हाला थोडंसं अभ्यास केला आणि थोडंसं डिस्टन्स ठेवलं तर डेफिनेटली खूप चांगले ॲनिमल्स तुम्हाला जवळ येऊ देतात. त्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ स्पेंड करायला लागतो. त्या ॲनिमल्सला, बर्ड्सला तुमचं म्हणजे कॉन्फिडन्स आला पाहिजे की याच्यापासून आपल्याला रिस्क नाही आहे. पण बऱ्याच वेळेस असं इन्सिडेंट होतात, नाही असं नाही. माझ्यावर टायगरने अटॅक केलेला आहे, वाईल्ड एलिफंटने अटॅक केलेला आहे, रायनोने अटॅक केलेला आहे. म्हणजे माझं हे बहुतेक करून दुसरा जन्म असेल असं मला वाटतं. मी डेफिनेटली तो शेअर करेलच तुमच्यासोबत. पण मी जेव्हा रायनोचे फोटो काढायला गेलो तर काझीरंगा नॅशनल पार्क आहे, जंगलामध्ये 2च ठिकाणी रायनो बघायला मिळतात, एक आफ्रिकेत आणि एक भारतामध्ये. आफ्रिकेतला आहे त्याला 2 हॉर्न्स आहेत, आपल्याकडे एकच हॉर्न आहे. याची खूप ट्रेडिंग पण होते, स्मगलिंग पण होते. त्याचे शिंग कट करून ते एक्सपोर्ट वगैरे करून त्याच्यावर खूप पैसे पण कमवतात, शिकारे होतात त्याच्यामुळे. माझं एक इच्छा होती की आपण पण रायनोवरचे फोटो काढायला. मी जस्ट
आसाममध्ये गेलो आणि माझ्यासोबत गार्ड होता एक. आम्ही एक एलिफंट दिला फॉरेस्ट डिपार्टमेंटनी. आणि पहिले तुम्ही जेव्हा जंगलामध्ये जाता तर तुमच्याकडे राईटअपमध्ये लिहून घेतलं जात असतं ऑन ओव्हर युअर रिस्क. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर जात. काही जीव गमवायला लागला तर त्याच्यात फॉरेस्ट डिपार्टमेंट जबाबदार नाही. आणि सगळ्यात जास्त अटॅक त्या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये होतात रायनोचे. बऱ्याच वेळेस लोकांचे डेथही झालेले आहेत तिथे. तर आम्ही फोटो काढत असताना तिथे ग्रास असते, एक उंच असते, त्याला एलिफंट ग्रासच म्हणतात. हत्तीच्या वरच्या एवढी उंच ती ग्रास असते. त्या एलिफंटच्या ग्रासमधून आम्ही जात होतो आणि मला रायनो दिसला आणि मी गार्ड म्हटलं थोडंसं जवळ घे. आम्ही पण एलिफंटवर होतो आणि एलिफंट होतो. जाता जाता तो थोडंसं बिचकला, हत्ती थोडासा घाबरला आणि अचानक त्याने आमच्यावर अटॅक केला. अटॅक याच्यासाठी केला कारण त्याच्याजवळ छोटंसं एक पिल्लू होतं. जनरली रायनो एवढा सहजासहजी थोडं वॉर्निंग देतात, एक अंतर ठेवलं तर ते वॉर्निंग देतात आणि तुम्ही ते अंतर मेंटेन केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहेत. पण ते जास्त जवळ गेल्यामुळे त्याने अटॅक केला आणि जसा त्याने अटॅक केला तर माझ्यासोबत जो गार्ड होता त्याने हवेच फायर केलं की त्या आवाजाने तो रायनो पळून जाईल. पण तसं काही झालं नाही. तो हत्ती घाबरला. आम्ही ज्या हत्तीवर बसलो होतो तो उधळला तर हत्ती पुढे पळायला लागला आणि मागे रायनो. असं करत करत चेस पूर्ण भरपूर एक 100 मीटर तरी आमची चेस झालं आणि झाडांच्या फांद्या म्हणजे कॅमेरा सगळं पडलं, रक्त यायला लागलं, बॅलन्स जायला लागला. कारण हत्ती एवढा जोरात पळतो तेव्हा मला कळालं अक्षरशः घोड्यासारखा पळाला. आणि जसं एकदम पुढे जाऊन हत्ती थांबला कारण समोर दरी होती आणि दरी असल्यामुळे थांबलो आणि आमचं बॅलन्स गेला आणि मी खाली पडलो. खाली जसा पडलो मी चिखलात पडलो. तर हार्डली 5 ते 6 फुटावरून तो रायनो मला बघतोय, मी त्याला बघतोय. मी जसं चिखलातून त्याच्याकडे बघितलं त्याला वाटलं हा कुठला नवीन प्राणी आला कारण माझ्यावर सगळं चिखलात होतं. तर तो मला बघून उलटा पळाला. तर सुदैवाने तो त्या अटॅकमध्ये मी वाचलो. आणि असे एक्सपिरियन्स येतात पण थोडंसं तुम्हाला काही गोष्टींना फेस करायलाच लागतात. आणि हा एक तुम्ही जेव्हा मनापासून काही काम करता तर कुठे ना कुठेतरी तुमच्या ब्लेसिंग्स असतात आणि तिथून तुम्हाला ते सुखरूप काढतात. तुम्ही जेव्हा दाट जंगलात असता तेव्हा तुम्हाला कशी प्रेरणा मिळते आणि तुम्ही अनिश्चितता आणि थकवा कसा हाताळता? आपण कामामध्ये एवढे व्यस्त होतो सिटीमध्ये आणि आपण निसर्गाचा विसरूनच जातो. तुमचा जो स्ट्रेस आहे, जसं आपण बॅटरी चार्ज करतो, आपले मोबाईल चार्ज करतो, त्याच प्रकारे माणसं देखील तुम्ही जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जातात तर एक वेगळी एनर्जी तुम्हाला मिळते, प्युअर ऑक्सिजन. आणि तुम्हाला ॲनिमल्स, बर्ड्स कशासाठी जगतायत, आपण कशासाठी जगतोय, अशा अनेक गोष्टींचे जे प्रश्न पडलेले असतात ते ॲटोमॅटिक तिथे गेल्यानंतर, तो एक्सपिरियन्स घेतल्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम्स तुमचे बाहेर निघतात. आणि तुम्ही जेव्हा परत कामाला लागतात एक वेगळी एनर्जी, वेगळी क्रिएटिव्हिटी तुमच्यातमध्ये निर्माण होते. तर त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टीकडे लक्षच देत नाही. तर प्रत्येकाने कुठे ना कुठे जेव्हाही तुम्हाला चान्स मिळाला तर निसर्गामध्ये सगळ्यांनी गेलंच पाहिजे. 100% ऑक्सिजन मिळतो तुम्हाला आणि फ्रेश एअर, लश ग्रीन. म्हणजे खरं फॉरेस्टची जी आयडेंटिटी आहे, उन्हाळ्यात देखील तुम्हाला ब्लँकेट घेऊन झोपायला लागतं. असे सुंदर फॉरेस्ट आपल्याकडे भारतामध्ये आहे. तर तो एक वेगळाच तुम्हाला चार्म निसर्गामध्ये. आणि वेट लॉस जे म्हणतो ना आपण, औषधी घेऊन हे करा ते करा, तुम्ही निसर्गाच्या गेले 8-10 दिवस झाले तर ॲटोमॅटिक तुम्हाला हे जे बाकीच्या गोष्टी आहेत वेट लॉस होतो आणि एक वेगळा स्किन ग्लो तुमच्यामध्ये, एक चार्मनेस डिफरंट येतोच. याची भीती तर असतेच वाईल्ड लाईफमध्ये की बऱ्याच असे ट्रिप्स तुमच्या ब्लँकसुद्धा जातात की गेल्यावर भेटलंच पाहिजे असं नाही आहे. तर तुम्हाला त्याच्यासाठी वर्षोनवर्ष प्रयत्न करायला लागतात. आणि तुम्ही जेव्हा मनापासून काहीतरी करता तर डेफिनेटली एक तो अनुभव पण येतो तुम्हाला. आणि बऱ्याच वेळेस, भरपूर वेळेस झालेलं आहे, लोकांना वाटतं सक्सेसच दिसतं आणि सक्सेस जास्त आहे याच्या मागे. जेव्हा तुम्ही जंगलात असता तेव्हा तुम्हाला कसं कळतंय की फोटोग्राफ परफेक्ट आहे आणि तुम्ही त्यात काय शोधता? मी जे फोटो काढतो याच्यामध्ये एक फाईन आर्ट ॲज अ लुक लाईक अ पेंटिंग. आणि थोडंसं माझं पेंटिंग बेस असल्यामुळे
आणि माझ्या एक आहे की प्री इंटिमेशन जे म्हणतो आपण, की पुढची घटना काय घडणार आहे हे जोपर्यंत तुम्हाला माहीत नाही होत तोपर्यंत ती इमेज तुम्ही कॅप्चर नाही करू शकत. बऱ्याच वेळेस बघितलं आहे की लोक तयार, सगळेजण 100 लोक 10 लोक एकच फोटो काढतायत, पण बऱ्याच लोकांना तो क्लिक नाही होत. तो मोमेंट माझ्याकडून क्लिक होतो. तर मला एक थोडंसं तो एक सिक्स सेन्स म्हणा किंवा काय गॉड गिफ्ट असेल माहीत नाही मला, पण मग तो असल्यामुळे एक फोटोमधले डिफरंटपणा माझ्यात तो जाणवतो आणि मलाही रेग्युलर फोटोपेक्षा काहीतरी वेगळं दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. त्याच्यासाठी खूप जास्त एक्सपेरिमेंट करायला लागतात, खूप फेल्युअर जास्त आहे. फार क्वचितच तुम्हाला फाईन आर्ट चांगले इमेजेस मिळतात आणि प्रत्येक फोटोच्या मागे स्टोरी असते. त्याला वेगवेगळे लेन्सेसनी शूट करायला लागतं, वेगवेगळे ॲपर्चर, वेगवेगळे शटर स्पीड, वेगवेगळे सीझन, वेगवेगळे लेन्सेस, वेगवेगळे ISO, असे खूप केल्यानंतर मग 1-2 फोटो कुठेतरी चांगले मिळतात. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीने तुम्हाला कुठली गोष्ट शिकवली आहे? याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. आपण एक हॉबीसाठी काम करणं आणि एक कमर्शियल काम करणं. कोणीतरी तुम्हाला जॉब दिलेला आहे आणि ते काम तुम्हाला करायचं आहे. तर हे मेजर डिफरन्स आहे फोटोमध्ये. हॉबीमधले फोटो तुम्हाला खूप जास्त छान वाटतात, छान करायला चान्स मिळतो, वेळ स्पेंड करायला लागतो. एखादा तुम्हाला कोणी जॉब दिला आहे की नाही तुम्हाला हे काम करायचं आहे, त्यावेळेस ते एक प्रेशर असतं आणि पर्टिक्युलर टायमिंगमध्येच तुम्हाला ते शूट करायचं असतं. तर ते जे व्हिजन आहे, ते जे फोटोज आहेत हे कम्प्लिटली डिफरंट होतात. त्याच्यामध्ये कमर्शियल व्हिजन की नाही मी फोटो काढणार, मग मला द्यायचाच आहे, कसंही करा, काहीतरी कॉम्प्रोमाइज करा, तिथे कॉम्प्रोमाइज होतं. पण जेव्हा तुम्ही हॉबी म्हणून करतात त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही होत, पण त्याच्यातला जो फोटो तयार होतो तो अमेझिंग तयार होतो. तर त्याच्यामुळे हा मेजर डिफरन्स आहे की हॉबी आणि कमर्शियल. प्रेशरमध्ये काम करणं शक्यच नाही आहे. तर तुम्ही डिसाईड करा की आपल्याला काहीतरी करायचं असेल तर त्याच्याकडे कमर्शियल व्हिजन नका ठेवू की मी फोटो काढेल मग काहीतरी मला अवॉर्ड मिळेल किंवा काहीतरी माझं मोठं नाव होईल. हे जेव्हा तुम्ही व्हिजन ठेवता तर तुम्हाला बहुतेक करून तिथे फेल्युअर तयार होतं. तर त्याच्यामुळे फ्री ऑफ माइंड काम करा. जे होईल ते होईल, भेटलं नाही भेटलं, आज नाही उद्या नाही तेरवा, कधी ना कधी तुम्हाला सक्सेस मिळेल. तर ह्या व्हिजनने तुम्ही काम केलं तर डेफिनेटली तुम्ही सक्सेस होऊ शकतात. प्लीज तुमच्या पुरस्काराबद्दल आणि तुम्हाला इतका मोठा विजय मिळवून देणाऱ्या त्या फोटोग्राफबद्दल सांगा. आत्ता जो रिसेंटली मला अवॉर्ड मिळाला पॅरिसमध्ये, त्याचं अवॉर्ड सेरेमनी झालं. मी आणि माझी मिसेस आम्ही 2 जण गेलो होतो. जगातलं बेस्ट फोटोग्राफर ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि तुम्ही जो हा फोटो बघत आहात हा धारूरजवळ काढलेला आहे आणि उसाच्या पाचड जी असते ती जाळल्यानंतर तो जो धूर उडतो, आग निघते आणि खाली जे त्या गवताच्या खाली इन्सेक्ट्स डेव्हलप होतात आणि ते चटका लागतात म्हणून ते उडतात. आणि याचंच ॲडव्हान्टेज ड्रोंगो नावाचा पक्षी आहे. तो पक्षी झाडावर बसतो आणि ते बघतो की हे जेव्हा इन्सेक्ट्स हवेत उडतात आणि त्याच वेळेस तेवढ्या क्विक मोशनमध्ये ते त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात आणि बऱ्याच वेळेस ते सक्सेस पण होतात. बऱ्याच वेळेस आगीमधून ते त्याला पकडतात. म्हणजे तो एक रेअर मोमेंट तो कॅप्चर केलेला आहे. मागच्या 3 वर्षापासून मी या शॉटसाठी प्रयत्न करत होतो आणि मागच्या वर्षी तो फोटो काढला आणि तो पूर्ण जगामध्ये म्हणजे पॅरिसमध्ये अवॉर्ड भेटणं, कारण प्रत्येक एक आर्टिस्टचं ड्रीम असतं कुठल्याही कलाकाराचे की पॅरिसमध्ये, कारण स्वर्ग मानला जातो आर्टिस्ट लोकांचा पॅरिस म्हटल्यावर. आणि तिथे जो पुरस्कार मला मिळाला आणि तिथे खरंच म्हणजे गेल्यावर रिअलाईज होतं की खरंच आपण काहीतरी खूप मोठं काम केलेलं आहे. कारण आपल्याकडे एवढी व्हॅल्यू नाही आहे, पण मग तिथे गेल्यानंतर ते जे एनर्जी देतात तेवढे लोक भेटतात तर डेफिनेटली आपल्याला वाटतं की खरंच आपण काहीतरी मोठं काम केलेलं आहे आणि एक आपल्याला वेगळी एनर्जी त्याच्यामधून मिळते. आणि तो एक माझा फेवरेट अवॉर्ड आहे आणि जगातला बेस्ट म्हणजे प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे तो. अनेक तरुण फोटोग्राफर्स तुमची प्रेरणा घेतात. ज्यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? माणूस एका दिवसात कधीच मोठा नाही होत. कोणी ना कोणी कोणाचं काम बघूनच आपण मोठं झालेलं आहे. डेफिनेटली मी पण माझे जे सिनियर्स आहेत, काही ज्युनियर्स पण आहेत, नॉट नेसेसरी की ती आपल्याहून लहान आहे म्हणून आपण शिकू नये असं काही नाही. तुमच्यामध्ये समजा
काही शिकायची इच्छा असेल तर कुठल्याही व्यक्तीकडून तुम्ही शिकू शकतात. पण भारतामध्ये मोजके नावं होते तेव्हा. राजेशजी बी होते, बेदीजी सर होते, NC धिंगरा सर होते, मनोज सिंदगी होते, नंतर तुमचे नयन खानोलकर सर होते, हिरा पंजाबी होते. हे अमेझिंग काम करत होते. मी यांना फॉलो करत होतो तेव्हा काही एवढं सोशल मीडिया नव्हतं, तर त्याच्यामुळे थोडंफार कधीतरी मॅगझिन्समधून त्यांचे फोटो बघायला मिळायचे, अवॉर्ड्समध्ये बघायला मिळायचे. तर तसंच बघून मी शिकलेलो आहे. आज मी वेल नोन एक युनिव्हर्सिटी आहे, MGM युनिव्हर्सिटी, ह्या ठिकाणी ॲज अ HOD म्हणून पण मी तिथे मुलांना गाईडलाईन करतो. त्याच्यामध्ये ऑल टाईप्स ऑफ फोटोग्राफी आम्ही शिकवतो आणि महाराष्ट्रातली टॉपमोस्ट लिडिंग डिपार्टमेंट ऑफ फोटोग्राफी आहे आणि चांगले मुलं काम करत आहेत. कारण हा कोर्स असा आहे की सेल्फ एम्प्लॉई आहे, तुम्हाला कुणाची नोकरीची गरज नाही आहे, तुम्ही तुमच्या पायावर उभं राहू शकतात. तर ह्या हिशोबानेच मी माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मुलांसोबत शेअर करतो आणि मुलं चांगलं काम पण करत आहेत. आणि डेफिनेटली तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही ही 2020चा म्हणजे आपण जे मॅचेस बघतो क्रिकेटच्या 2020, ह्या 2020चा जमाना नाही आहे. याला तुम्हाला थोडंसं एक 10 वर्ष 5 वर्ष वेळ द्यायला लागेल. 80% प्रॅक्टिकल आहे आणि 20% थेरी आहे. तुम्ही ज्यांना पण फॉलो करतात त्यांचं प्रोफाईल म्हणा, त्यांच्याशी इंटरॅक्शन करा. आणि हे पुस्तकी ज्ञान नाही आहे. फील्डवर जेव्हा तुम्ही जॉब करणार, काम करणार, प्रॅक्टिकल जेवढं प्रॅक्टिकल करणार तोच माणूस आज सक्सेस होणार आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रॅक्टिकलकडे जोर दिलं पाहिजे, घराच्या बाहेर पडलं पाहिजे. नुसतं स्क्रोल करून उपयोग नाही आहे. आत्ता जस्ट म्हणजे मी तू जो इंटरव्ह्यू घेतो आहे हे पहिल्यांदाच तुला ह्या इंटरव्ह्यूमध्ये मी पब्लिश करतो आहे. अजून न्यूजपेपरलाही सांगितलं नाही. नेचर बेस म्हणून अमेरिकेतली खूप मोठी फोटो कॉन्टेस्ट आहे. मागच्या 8 ते 10 वर्षापासून मी ह्या स्पर्धेसाठी पार्टिसिपेट करत होतो, पण सक्सेस मिळत नव्हतं. पण ह्या वर्षी माझे 2 फोटो ह्या कॉम्पिटिशनमध्ये सिलेक्ट झालेले आहे. आणि तुम्ही जो बघता हा बॅट, जे फॉक्स बॅट म्हणतात, वटवाघूळ म्हणतात मराठीमध्ये, आणि फॉक्स बॅट हे तिथे उडत होते. कमीत कमी वर्षभर मी या ठिकाणी काम केलं. आणि ऊस होता, म्हणजे ऊस पूर्णपणे डेव्हलप झालेला होता. ऊसामध्ये पूर्ण खाली झोपलं होतो आणि वाईड अँगलने तो फोटो काढलेला आहे आणि अतिशय जवळून ते सगळे फॉक्स बॅट उडत होते. आणि तो फोटो काढून जगामध्ये त्याला मोठं स्थान मिळालेलं आहे. तर म्हणजे मी अजून ते कुणालाच सांगितलं नाही, पहिल्यांदाच तुम्हाला हा फोटो आणि ही बातमी कळते.